सगळ्यांना नमस्कार। आज मी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे कारल्याचं भरीत। खूप जण असे आहेत ज्यांना कारलं आवडत नाही, तर काही लोकांना आवडतंही, पण ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे। कारल्याचं जे भरीत मी करणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कारली स्वच्छ धुवून घेतलीत। थोड्या मोठ्या साईजची कारली आहेत, त्याच्यामुळे मी मधोमध त्याला चिरूनही घेतलेत। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे जे कारले आहेत ते आतून साफ करून घेतलेले आहेत। त्याच्या बिया ज्या असतात त्या मी सगळ्या काढून घेतल्यात आणि अशा प्रकारे तुम्ही जी कारली घ्याल ती स्वच्छ साफ करून घ्या। आता आपल्याला ह्या कारल्याला बनवण्यासाठी जे वाटण लागतं, आपल्या घरी नेहमी तयार असलेलं वाटण म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण असतं ते मी इथे पहिलं वापरते। पण त्याच्यामध्ये आपण जो डेली जेवणामध्ये यूज करतो तो गरम मसाला, सोबत त्याच्यामध्ये हळद, त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं आंबट म्हणून आपण त्याच्यामध्ये चिंचेचा पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपण टाकलेलं आहे थोडंसं गुळाचं पाणी आणि चवीनुसार मीठ आणि थोडी बारीक चिरून घेतलेली मिरची किंवा तुम्ही ठेचूनही टाकू शकता, जसं तुम्हाला टाकायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका। हे सगळं याच्यामध्ये आपण ॲड करायचं आणि हा जो मसाला असतो याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा। त्या शेंगदाण्याचा कूट आपण ॲड केल्यामुळे खूप चांगली टेस्ट येते। हे सगळं ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव करून आपण पहिलं करून घ्यायचं। याचं व्यवस्थित असं मिश्रण तयार झाल्यानंतर ह्याला आपल्याला भरायला सुरुवात करायची आहे कारल्यामध्ये। कारला आपण साफ करून घेतलं, त्याच्यानंतर जो मधला जो त्याचा पार्ट आहे जो पूर्णपणे खाली आहे आणि ह्या पार्टमध्ये आपण तयार केलेलं हे जे वाटण आहे ते त्याच्यामध्ये आपण भरायला सुरुवात करायची। व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण सगळ्या कारल्यांमध्ये ते आपण भरून घेणार आहोत। सगळे कारळे पूर्णपणे भरून झाली की आपण ते एका साईडला ठेवत जाऊ आणि मी लास्टला तुम्हाला दाखवेन की मी किती सारे कारले घेतलेली आहेत ह्या रेसिपीसाठी। आणि तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचे, तुम्ही पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता। त्याप्रमाणे तुम्ही सगळं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे। कमी असेल तर थोडं कमी करा, मीठ, थोडंसं गूळ किंवा जे पण काही तुम्ही आतमध्ये ॲड करणार ते थोडं कमी क्वांटिटीमध्ये करत जा। तर आपण अशा प्रकारे सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी एवढी कारली केली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये भरलेला आहे। आता आपल्याला ही झटपट बनवायची आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हे कुकरमध्ये करणार आहोत। तुम्ही ह्याला कढईमध्ये करून वाफेवरती शिजवू शकता। कुकरमध्ये केल्याने काय आपण सारखं ओपन करून बघण्याचा पण आपल्याला त्रास नसणार आहे। कुकरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेल घ्यायचे। तेल थोडंसं जास्त घ्या, कारण आपण याच्यामध्ये कसं पाणी वगैरे जास्त टाकणार नाही, एकदम थोडं पाणी टाकणार आहोत। त्याच्यामुळे तेल थोडं जास्त घ्या। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे, ज्याला राई म्हणतात। ती थोडी तडतडायला लागली की आतमध्ये बारीक ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे। लसूण ॲड केल्याने त्याची खूप चांगली टेस्ट येते आणि लसूण ॲड करून झालं की त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता आपण जे वाटण ॲड केलं होतं कारल्यामध्ये त्याच्यातलं थोडं वाटण उरलं आहे ते आपण आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि मग आतमध्ये त्याच्या एक एक करून आपण सर्व कारली ॲड करायची आहेत। आता हे ज्या ताटामध्ये आपण हे मिश्रण बनवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते फक्त थोडंसं स्वच्छ साफ करून तेच पाणी फक्त या कुकरमध्ये आपण ओतलेलं आहे। व्यवस्थित नंतर एकदा मिक्स करू, थोडंसं जास्त पण मिक्स करायचं नाही आहे कारण आपण ते कारल्यामध्ये भरलेला मसाला बाहेर पडू शकतो त्याच्यासाठी, आणि व्यवस्थित त्याला आपण झाकण लावून घ्यायचं आहे। आता याला मी 2 शिट्ट्या दिल्यानंतर ओपन करून बघितलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाफ येते आणि एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। हेच तुम्ही कारल्याचं भरीत भाकरी, चपाती याच्याबरोबर खाऊ शकता। खूप टेस्टी लागते, चवही खूप मस्त असते, एकदम कडू अशी याची चव लागत नाही।